पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत फळबाग शेतीमध्ये अकोले तालुक्यातील विरगाव येथील शेतकऱ्याने नवा आदर्श निर्माण केलाय। युवा शेतकरी सुशीलकुमार शांताराम तोरमल यांनी जांभूळ लागवडीच्या माध्यमातून शेतीत एक नवा प्रयोग केला। त्यांनी अवघ्या 1.5 एकर क्षेत्रामध्ये उभारलेल्या जांभूळ बागेने दुसऱ्याच वर्षी भरघोस उत्पादन देत त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरवलाय। सुशीलकुमार यांनी कोकणातील प्रसिद्ध बहाडोली वानाच्या जांभळांची 250 झाडांची लागवड करून फळबाग शेतीचा प्रयोग सुरू केला। योग्य व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आज ही बाग भरघोस उत्पादन देते। या बागेसाठी सुमारे 50,000 रुपयांचा हंगामी खर्च झाला, मात्र त्याच्या तुलनेमध्ये मिळणारे उत्पन्न अनेक पटींनी अधिक आहे। सध्या मुंबई बाजारपेठेमध्ये जांभळाला प्रति किलो सुमारे 180 रुपये दर मिळत असून आतापर्यंत 5 टन जांभळाची विक्री झाली आहे। विशेष म्हणजे बागेत अजूनही सुमारे 4 टन उत्पादन शिल्लक असल्याने यंदाचा हंगाम त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरणार आहे। कमी क्षेत्रातही योग्य नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास करून चांगलं उत्पन्न मिळवता येतं, हे सुशीलकुमार तोरमल यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय। माझं नाव सुशीलकुमार शांताराम तोरमल। आपली ही जांभळाची बाग आहे विरगाव गावामध्ये, तालुका अकोले। आपले हे 4 वर्षाची झाड झालेली आहेत आणि याचं हे दुसरं पीक आहे। पहिल्या वर्षी पीक कमी आलं होतं आणि ह्या वर्षी आत्तापर्यंत आपण 5-5.5 टन माल मार्केटला दिलेला आहे। तर हे एक कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे, पण याच्यासाठी थोडा संयम ठेवावा लागतो। 2 वर्ष तरी 3 वर्ष तरी थांबावं लागतं, मग ते चांगलं उत्पन्न देतं। आणि नवीन शेतकऱ्यांसाठी ही एक चांगली प्रेरणा ठरू शकते। व्यवस्थित जर संगोपन केलं झाडांचं, व्यवस्थित माहिती घेतली। आता हे कोकण बारडोली आहे, याला तुम्ही कलम घेतले विद्यापीठातूनच घ्यावे आणि घेतल्याच्यानंतर 3 वर्षांनी याला तुमची फळधारणा चालू होईल। शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोग, जोखीम स्वीकारण्याची तयारी आणि कष्ट करण्याची जिद्द असेल तर शेती हा तोट्याचा नव्हे तर नफ्याचा व्यवसाय ठरू शकतो, असा सकारात्मक संदेश अकोले तालुक्यातील या शेतकऱ्याच्या यशोगाथेतून मिळतोय।